महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी हजारो शिक्षक आपल्या कुटुंबाला सोडून भिजत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. मागील 10 दिवसापासून आमचे नेते खंडेराव जगदाळे, आमचे मित्र भारत दामनी सर, रंगारी सर, आमचे मार्गदर्शक राजे काका या ठिकाणी या मैदानामध्ये तळ ठोकून पावसाची पर्वा न करता या ठिकाणी बसून राहिलेले आहेत. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी जाग आलेली नाहीये. की महाराष्ट्र सरकारला दोष या ठिकाणी देत नाहीये. जी घरी बसली आहे, ज्या घरी बसलेल्या शिक्षकाला अजून सुद्धा या ठिकाणी तळमळ नाहीये. जर एक टप्पा या ठिकाणी वाढला तर टप्पा त्यांच्या पगारामध्ये 20 ते 25 हजार रुपये या ठिकाणी वाढ होणार आहे. मी फक्त या घरी बसलेल्या शिक्षकाला एवढंच सांगेल की बाबांनो, तुम्ही जी तुमच्या बायकाचे पदर धरून या ठिकाणी घरी बसलेले आहात, पदराखाली या ठिकाणी बसलेले आहात, तुम्ही जरा बाहेर निघा आणि बाहेर निघून या ठिकाणी आझाद मैदानावरती तात्काळ या ठिकाणी या. तुम्ही फक्त दुसऱ्याला दोष देता, तुम्ही या ठिकाणी दोष देता. हा नेता मैदानावरती नाही, तो नेता मैदानावरती नाही. आणि तुला नेत्याला काय करायचंय? तू नेत्याला काय घेणं नाही का तुझं? तू तुझ्या पोटाचा बघ, तू तुझ्या पोटाचा बघ. पाठीमागं बॅनर कुठलं जे आपण मागील 5 वर्षापासून आपण या बॅनरवरती आतापर्यंत 3 टप्पे मिळवले. 2021 ला आपण 1 टप्पा मिळवला, 23 ला 1 मिळवला आणि त्यानंतर यांच्याच नेतृत्वाखाली आपण 25 ला सुद्धा या ठिकाणी 3रा टप्पा या ठिकाणी मिळवलेला आहे. ही काही आपले शिक्षण मंत्री होते, यांनी घोषणा केलेली होती की दरवर्षी तुम्हाला या ठिकाणी 20% वाढीव टप्पा दिला जाईल, परंतु याची पूर्तता या ठिकाणी केलेली नाही. त्यामुळं शिक्षक समन्वय संघामार्फत हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. आता पाऊस नाही, मुसळधार पाऊस या ठिकाणी होऊ द्या, आम्हाला त्याची पर्वा नाहीये. आम्ही आता मनामध्ये एक निश्चय करून या ठिकाणी आलेलो आहोत. जोपर्यंत आम्हाला प्रचलित नियमानुसार 20% अनुदान या ठिकाणी मिळणार नाही, तोपर्यंत हे आझाद मैदान आम्ही या ठिकाणी सोडणार नाही. मला मित्रांनो या ठिकाणी सांगावं वाटतं, माननीय जगदाळे सरांनी या मंत्रालयामध्ये काल परवा एक निवेदन दिलं होतं सामूहिक रजेचं, आणि सामूहिक रजेचं निवेदन देऊन सुद्धा 129 काय मित्रांनो, काल मैदानावर या ठिकाणी बोटावर मोजणे इतके एक 5-50 शिक्षक या ठिकाणी होते. आम्हाला आशा होती की मागील टप्प्यामध्ये आपल्याला रोहित दादाने या ठिकाणी 3-4 दिवस लगत या ठिकाणी थांबून आपल्या टप्प्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले होते. आणि आज सुद्धा मागील 4 दिवसापासून ही पोस्ट या ठिकाणी व्हायरल होत होती की रोहित दादा 1 तारखेपासून मैदानावरती येत आहे. हे सुद्धा आपल्या शिक्षकाला काही घेणं देणं नाहीये, त्यांना याची पर्वा नाहीये. त्यांना फक्त वाढीव पगार आपला कसा मिळणार आहे ते फक्त घरी बसून बघतात, इथे येऊन नाही. आणि आपल्या मनामध्ये जे काही शिक्षक आहेत, या शिक्षकामध्ये एक नेतेपणाची गुरमी या ठिकाणी राहते. मी नेता झालो, हा नेता झालाय, याच्या मागे जायचं, त्याच्या मागे जायचं नाही, त्याच्या मागे जायचं. अरे बाबानो, कुणीच नेता नाही रे बाबा. इथं कुणी कुणासाठी येत नाही. इथं जगदाळे सरासाठी कुणी येत नाही, माझ्यासाठी कुणी येत नाही, करणे सरासाठी कुणी येत नाही. इथं आपले इथे राहते का यांच्यासाठी कुणी येत नाही, किंवा यांच्यासाठी तुम्ही कोणी येऊ नका, काय येऊ नका. त्यांना काय घेणं देणं नाही का? त्यांची काही घरं नाहीत का? आणि हेच काय इथे येऊन बसतात. तुम्हाला सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी बेंबीला चिंता बसला पाहिजे. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी कळलं पाहिजे की बाबा आपला सुद्धा या ठिकाणी पगार वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच ही जी माझं जीव व्हायरल क्लिप होणार आहे, माझी घर बसायला अजून सुद्धा विनंती आहे. बाबांना वेळ गेलेली नाहीये, 10 तारखेपर्यंत अधिवेशन आहे. जर तुम्हाला टप्पा वाढ करून घ्यायचा असेल तर तुम्ही आजच या ठिकाणी घर सोडा. आणि दुसरं एक असतं, मला तिकीट मिळतं का नाही की रिझर्वेशनचं, मी तुम्हाला रिझर्वेशन सांगतो. मागील 15 वर्षापासून आज सुद्धा मला 75,000 पगार आहे, तरी सुद्धा मी जनरलमध्ये जावं, थोडी झोपलो पिठाखाली. आणि 15 वर्षापासून मी तीच करतो. आतापर्यंत रिझर्वेशन कधीच केलेलं नाही आणि करणारही नाही. पण मला बरेच जण
म्हणले रिझर्वेशन आहे का, जागा मिळेल का, काही होईल का? ज्याला या ठिकाणी तळमळ असते त्याला जागेची आवश्यकता नसते, कशाची आवश्यकता नसते, मिळेल त्या मार्गाने या ठिकाणी आझाद मैदानावरती येतात. त्यामुळे माझी घर बसताना पुनश्च एकदा विनंती आहे की बाबांनो या ठिकाणी वेळ गेलेली नाहीये. आणखी सुद्धा आपल्याजवळ या ठिकाणी 9 दिवस आहेत आणि 9 दिवसामध्ये काहीही होऊ शकतं. गेल्या वर्षीचा जिवंत उदाहरण आहे. 3च दिवसामध्ये आपण खूप गप्पा मिळून घेतला होता. 3च दिवसामध्ये अशा प्रकारचं शाळा बंद आंदोलन तर आपण यावर सुद्धा राहावं किंवा करावं अशी माझी विनंती आहे. जी काही येणारे 6, 7, 8, 9 एक दिवस आपण जे उत्सव 6 तारखेला